तुका म्हणे धावे मग वगेची बरवे बहू केली वनवन पाय पिटी झाला सिना पंढरीच्या देवराया नमस्कार माझा रुक्मिणी जो मदसी दिसत असे परम विख्यातो तो जान ब्रह्मयाचा सुतो नारद नाम जान तितिक्षु त्याची आचरणे जान साष्टांग नमन करत असो आता जान गंधर्व देवता कोकिळ संत स्वराका कीर्तनी वैवासित जे लोका त्याची आचरणे जान साष्टांग नमन करत असो जेने धर्म शिकविलाची बळी तो संवादी जाणवली वरी अवतरला जयाचे का कुडी तया छत्रपतीच्या चरण कमली जान साष्टांग नमन करावे कुलदैवता
गायत्री प्रोग्रामामध्ये गोपाल कृष्ण यांच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या 16 वर्षापासून होऊ घातलेला हा कार्यक्रम यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी 3 दिवसाचं कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. हरिभक्तपरायण शंकर महाराज भुसे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम गेल्या 3 दिवसापासून दिवस रात्र अखंड चालू आहे आणि आज तो कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आहे. आज कार्यक्रम 18 तारखेला कार्यक्रम चालू झाला. 18 तारखेला हरिपाठ झाला, घटस्थापना झाली. रात्रोला गुरुवर्य भागवताचार्य पुंडलिकजी महाराज बोरटकर यांचं सुंदर असं कीर्तन झालं. काल गुरुवार महाराज यांचं कीर्तन झालं आणि आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. आजचा काल्याचा दिवस हा समारोपीय दिवस आहे. एसटीनं बोल समारोपीय दिवस आहे. आजचा दिवस हा काल्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा प्रसाराचा दिवस आहे आणि म्हणून सेवेकरता निवडला भंग हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरता निवडला अभंग आहे. या अभंगात तुकोबाराय सांगतात काय? तुकोबारायाची जर का माहिती का वाङ्मय जर का पाहिलं आणि तुकोबारायाची वाक्य रचना जर का पाहिली महाराज तर तुकोबारायाचं वाङ्मय जर का आपल्याला समजण्यासाठी तुकोबारायाची शब्द रचना समजण्यासाठी 1000 जन्म गेले तरी तुकोबाराय कळणार नाही. सेवेकरता निवडला भंग तुकोबारायांचा आहे. कालापर प्रकरणातील आहे आणि या भंगात तुकोबाराय सांगतात काय? चला वळू गाई. हे जगद्गुरु तुकोबाराय कोणाला सांगतात? मग तुकोबाराय म्हणतात का चला वळू गाई. मग याचा फायदा काय महाराज? उपलब्धी काय आहे? हे तुकोबाराय या ठिकाणी जे तुकोबाराय बोलत आहे महाराज चला वळू गाई. चला वळू गाई म्हणणारा हा तुम्हाला दिसून राहिला पण कोणाला सांगत आहे आणि कोणासोबत बोलत आहे हा मात्र या अभंगात दिसून नाही राहिला. आलं का लक्षात? नसल समजून मी तुम्हाला उदाहरण 2 व्यक्ती आहे. एक मोबाईलवर बोलणारा तुम्हाला दिसत आहे. हा इकडून बोलत आहे. कुठं आहे? काय चालू आहे? जेवण झालं का? झोप झाली का? दवाखान्यात गेले होते का? बोलत आहे. हे तुम्हाला ऐकू येत आहे पण तिकडला बोलणारा तुम्हाला दिसत आहे का? मग ज्या अर्थी तो मात्र बोलणारा दिसत नाही त्या अर्थी हा बोलणारा का पागल आहे का? हा म्हणत आहे इकडून जेवण झालं का? तब्येत कशी आहे? वावरात गेले होते का? कापूस वेचला का? उद्या कितीच्या बसनं बसणार आहे? हा बोलत आहे इकडे पण तिकडला तुम्हाला दिसत आहे का? दिसत नाही आहे. याचा अर्थ तिकडून बोलणारा आहे किंवा नाही? आहे. ज्या अर्थी हा विचारत आहे का तुम्ही कितीच्या बसनं येणार आहे त्या अर्थी त्याच्यासोबत कोणीतरी तिकडे माहिती का फोनवर संपर्क साधत आहे. हा कोणासोबत तरी बोलत आहे. याचाच अर्थ दोन्हीही दिसणे महाराज कर्म प्राप्त नाही. दोन्हीही दिसणं काही आवश्यक दोन्ही दिसणं आवश्यक नाही. तसं आजच्या अभंगात मात्र अभंगाची पिटिका लावून घ्या महाराज. अभंग समजून घ्या. अभंगात आज तुकोबाराय म्हणून राहिले का चला वळू गाई पण हा संवाद तुकोबाराय कोणासोबत तरी साधत आहे निश्चित महाराज. पण तो कोणासोबत सांगत आहे? कोणाला सांगत आहे? समजा मी जर का म्हटलं चला मुंजा महाराज गाई वळू हे मुंजा महाराजच्या बाबतीत बोलणं झालं महाराज. चला हेमंत महाराज गाई वळू हे हेमंत महाराजच्या बाबतीत झालं. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय एक व्यक्ती शब्द वापरत नाही त्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय अनेकाशी संवाद साधत आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलणारे एक आहे पण ज्यांच्यासोबत बोलत आहे महाराज ज्यांच्यासोबत संवाद चालू आहे ते अनेक आहे. शब्द काय आला? चला वळू गाई. चल नाही म्हटलं चला वळू गाई. मग त्यांना काय सांगितलं तुकोबारायाने? बैसू जेऊ एके नाही. तुम्हाला बैसाचं आहे बसल्यानंतर जेवायचं आहे आणि ते एकाच ठेवली. बैसू जेऊ एके नाही.
का तुम्हाला आज बसायचं आहे, का जेवायचं आहे, तर अनेक युगामध्ये अनेक अवतारामध्ये माहिती का तुम्हाला सीर झाला, भाग झाला, थकवा झाला, बहु केली वन पाय पिटे झाला सिन. तुम्ही या 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये काही काही लोक माझं मग सिनून गेले. मला झोपा नाही होणार काही काही लोकांच्या. कसं झोप आहे आता झोपत नाही. जास्त काम झालं, चाल झाले तरी संध्याकाळी माणूस म्हणतो आज माणूस शिनून गेला, थकून गेला, आज निवांत झोपा लागते. पण जन्मोजन्मीचा सीन जो आहे महाराज तो घालवण्यासाठी तुकोबा म्हणतात. बहु केली वनवन पाय पिटी झाला. बहुत सीन झाला, बहुत माहिती का त्रास झाला. पण आता तुम्हाला माहिती का या मानव जन्मामध्ये तुम्हाला एका ठिकाणी बसायचं आहे, एका ठिकाणी जेवायचं आहे. म्हणून बहु केली वनवन पाय पिटी झाला. मग कोणता सीन झाला तुकोबा? तुकोबाला सांगतात खांदे वार काय केळा याचे सुख. जेवढे जेवढे अवतार झाले, जेवढे जेवढ्या माहिती का आमच्या माहिती अवताराच्या राशी झाल्या त्या त्यावेळेस आमच्या खांद्यावर माहिती महाराज भार होता. आताही कलियुगामध्ये आपल्या खांद्यावर प्रपंचाचा, बायकाचा, पोराचा, कुटुंबाचा, समाजाचा, राजकारणाचा, देवकारणाचा, शेजाऱ्याचा, पाजाऱ्याचा, दुश्मनाचा अनेक लोकांचा भार आहे महाराज. मग तो भार जर का उतरवायचा असेल तर तुकोबा काय म्हणतात चला वळू गाई जेऊ बैसू एके जाई. बहु केली वनवन पाय पिटी झाला खांदेवार पोटी भूक काय खेळायाचे. खांद्यावर भार आहे, खांद्यावर भार आहे, पोटात भूक आहे आणि खेळण्याचं काय सुख आहे मला? काय सुख आहे? मी उदाहरण तुम्हाला सांगतो. घरी पंचपक्वानाचं ताट आहे महाराज, पण आईचा एकुलता एक मुलगा माहिती का तापाने खणखणत आहे. आईचे त्या आईला जर का तुम्ही जेवायला आवाज दिला की आई माहिती तुम्ही काय जेवू, तर माझा एकुलता एक मुलगा माहिती का तापाने फणफणत आहे, झोपून नाही राहिला, तर जेवण्यात मला सुख नाही. तसं लोक म्हणतात खांदे भार काय खेळा याचे सुख. आणि मनातच माहिती का कीर्तनात बसायचं नाही, मनातच कीर्तनात ऐकायचं नाही, मन कुठंतरी माहिती का भटकत आहे, कीर्तनात बसण्याचं सुख नाही मला. खांदी भार पोटी भू काय खेळा याचे सुख. शेवटच्या चरणात तुका म्हणतात तुका म्हणे धावे. मन धावलं पाहिजे कुठं, तुका म्हणे धावे मग कुठं तुमचं बरं होईल. जो बरवा शब्द आपण दिला आपण माझं बरं कधी होईल, तर आपलं बरं कधी होईल या शब्दाचा अर्थ, या शब्दाचं उत्तर आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे धावे. कुठं आपली धावणं चालू आहे, आपली तळतळ चालू आहे, आपली घाई चालू आहे, आपला माहिती का अनेक प्रयास चालू आहे, अनेक प्रयत्न चालू आहे. पण ज्यामुळं माहिती का आयुष्याची तळतळ थांबणार आहे, ज्यामुळं आयुष्याची धावपळ थांबणार आहे त्या ठिकाणी मन धावण्यास तयार नाही. तुका म्हणतात तुका म्हणे धावे मग अवघेची बरे. आणि मग तुमचं सगळं कल्याण होणार आहे, बरोबर होणार आहे. अशा प्रकारचा या अभंगाचा धावता भावार्थ तुमच्या समोर मांडला. आता इथून जे मांडेल तो माझ्या बुद्धीला जसा पटेल तसा मी अभंगाचा भावार्थ मांडेल. ज्यांच्या दरबारात हा कार्यक्रम गेल्या 3 दिवसापासून चालू आहे, गोपाल कृष्ण भगवान कार्यक्रमासाठी उपस्थित मृदंगवादक, महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे मृदंगवादक मुंजा महाराज असले, त्याचप्रमाणे आमचे दुसरे कीर्तनकार आणि मृदंगवादक अतुल महाराज राऊत, आपल्या भागातलं गायनाचं वैभव भागवताचार्य कीर्तनकार हेमंत महाराज तेजने, आपल्या बोरकर महाराज माऊली दिंडीचे विनेकरी हरिभक्तपरायण नामदेव महाराज जगदारे त्यांच्याही त्यांनी साष्टांग दंडवत. विनेकरी बाबा असतील, आमचे निलेश महाराज असतील, सन्मुख बसलेली सर्व श्रोता मंडळी असतील, माता भगिनी, बाल गोपाल आणि या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका फैलवण्यासाठी, फडकवण्यासाठी, सदोदित नामाचा गजर चालू ठेवण्यासाठी ज्यांनी आपली तरुणाई माहिती या कामात लावली ते असे तरुण जाणकरी सर्वांच्या चरणी साष्टांग.
उत्कृष्ट असं त्यांनी आवाज देण्याचं काम चालू केलं आमचे मोहिल महाराज. त्यांचे त्यांनी साष्टांग दंडवत आणि सर्वांच्या त्यांनी पुन्हा दंडवत करून सेवेला सुरुवात. मस्तक हे पाया संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो दिसना. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. आणि सेवेकरता एवढ्या भंग तुकोबरायांचा आहे. आजचा प्रसंग महाराज काल्याचा आहे. जे 2 दिवस तुम्ही माहिती का या ठिकाणी हरिनाम सर्वत केलं, भजन केलं, कीर्तन केलं, जी तुम्ही सेवा केली, कोणी झाडण्याची केली असेल, कोणी वाढण्याची केली असेल, कोणी स्वयंपाकाची केली असेल, कोणी पिंडाची केली असेल, कोणी काकड्याची केली असेल, कोणी माहितीये का हाराची केली असेल, कोणी फुलाची केली असेल, कोणी हरिपाठ केला असेल, कोणी कीर्तन केलं असेल, कोणी काही काही केली. ज्या माध्यमातून 3 दिवस या ठिकाणी माहिती घरीची जी सेवा झाली त्या सेवेचा प्रसाद घेण्याचा दिवस म्हणजे आजचा काळ. कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे महाराज. आज माहिती का आपल्याला 3 दिवस जी सेवा केली त्या सेवेचा प्रसाद नसल समज तुम्हाला सांगतो आपल्या खेळवड भाषेत साध्या भाषेत काल्याचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस. पगाराचा दिवस ना. काही लोक 7-7 दिवस बसतील महाराज एखाद्या काकड्याने, जुन्या हरिपाठाले, कीर्तनाले, भागवताले चाट मारून महाराज. पण काल्याच्या दिवशी मात्र जाणून होत होता. कारण त्या दिवशी जर का नाही राहिलं आपली सेवा वयात गेली महाराज. बोललो महाराज कोणी तसं मनाला लावून घेऊ नका. ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग आहे त्याच्यात मी हात घालला नाही, त्याच्यातलं मी नाही. आजचा दिवस हा प्रसादाचा दिवस आहे महाराज. प्रसाद देतो पंढरीनाथ. पण भगवान प्रसाद कोणाला देतो महाराज? प्रसाद कोणाला भेटतो महाराज? प्रसाद घेण्याचा अधिकार कोणाला आहे महाराज? आणि प्रसाद देण्याचा अधिकारी पाहिजे आणि प्रसाद घेण्याचाही अधिकारी पाहिजे. प्रसाद देण्याचा अधिकारी पाहिजे आणि प्रसाद घेणाराही अधिकार संपन्न पाहिजे. दोन्ही जर का असेल, मी काय म्हणतो, एखाद्या शाळेत एखाद्या पोराचं ऍडमिशन झालं आणि त्या शाळेत उदाहरण तुम्हाला सांगतो, देणाराही अधिकारी पाहिजे आणि घेणाराही अधिकारी पाहिजे. देणारा जर का अधिकारी नसेल त्यालाही अर्थ नाही आणि घेणारा अधिकारी नसेल त्यालाही अर्थ नाही. मी काय म्हणतो, एक पोरगा शाळेत शिकत आहे, शिकत असताना त्या शाळेमध्ये
त्या पोराने त्या शाळेत शिकण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. काय करून घेतला? अधिकार प्राप्त करून घेतला. त्यांनी आपली टिशी टाकली, त्याने माहिती आपलं नाव टाकलं, त्याची फीस भरली, म्हणजे अधिकार प्राप्त करून घेतला. म्हणजे त्या शिक्षकाला त्याला कोणताही शाळेविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाला. जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा आमचा काय शाळेत ऍडमिशन घेतलं नाही, ते गावातले दिवसभर कुत्रे इकडून तिकडून इकडे हाकलते कुत्रे, याचे वासर सोडते, त्याचे हले सोडते, त्या पोराले शाळेत जाऊन त्या गोष्टीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का? आहे का? नाही. बरं, त्या शाळेत तो मास्तरच नाही राहणार, गावात बाहेर का फिरणार आहे, त्यालाही सांगण्याचा अधिकार आहे का? नाही. पण ज्या शाळेत तो शिक्षक म्हणून अधिकार संपन्न झाला महाराज, त्यालाच त्या पोराला सांगण्याचा अधिकार आहे. वेळ प्रसंगी त्या पोराला त्याला मारण्याचाही अधिकार आहे. बाहेरच्या माणसाला मारण्याचा अधिकार आहे का? जर का त्या पोराला बाहेरच्या माणसाने मारलं तर त्याचे वडील माहिती का तक्रार करेल, पण शाळेतल्या मास्तरनी जर का मारलं तर त्याची तक्रार होणार नाही, कारण त्याने मारण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला त्या मास्तरनी, आणि त्या पोराने माहिती का मार खाण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. तसा आपण म्हणतो का मी प्रसादालय चाललो, मी कार्यालय चाललो, पण भगवान जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझे गडी कोण कोण, Oh,
आणि काला देण्यासाठीच मी अवतार घेतला, जगाचं कल्याण करण्यासाठीच अवतार केला आणि काला देणे हे मला कर्म प्राप्त आहे. पण काला घेण्याचा अधिकार तुमचा आहे का? काला घेण्यासाठी आपलं पात्र योग्य आहे का? काला घेण्यासाठी आपलं कर्म योग्य आहे का? मग काला देण्यास पंढरीनाथ तयार नाही महाराज, पण काला घेणाऱ्याने आपला विचार करावा तर तो काल्याचा अधिकारी आहे का? काल्याचा अधिकारी आहे का? उदाहरण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी समजा इतक्या एवढ्या महिला बसलेल्या, पुरुष बसलेले, एखाद्या महिलेला माझं का आठवण आली का आपण मंदिरात आलो, प्रसाद काय आणला नाही बा, पण आपल्याजवळ पैसे नाही, पण ते पैसे बसलेल्या लोकांपैकी ती अधिकाराने कोणाला मागू शकते? म्हणून बसल्यापैकी कोणाला मागू शकते? जो तिचा मालक असेल तिलाच ती अधिकाराने पैसे मागू शकते. आणि तो माहिती का तिलाच अधिकाराने पैसे देऊ शकतो, कोणत्या बाईला पैसे देऊ शकत. समजा कोणत्या बाईला पैसे दिले ना, घरची जर का पाहिलं तर संसार वाया गेला. घरच्या बाईला समजा आपल्या घरच्या मालकाने ते पैसे दिले कोणीच काही म्हणणार नाही महाराज, पण घरची सोडून दुसऱ्याला जर का दिले त्याचा विपर्यास होईल. घरचीला दिले म्हणजे तिने अधिकार प्राप्त करून घेतला तुमच्याकडून पैसे घेण्याचा, त्याचा विपर्यास होणार नाही. आणि देणाऱ्याने पतीने दिले त्याचा काही विपर्यास होणार नाही. तसा तिला घेताना माहिती का घेण्याचा अधिकार आहे म्हणून ती घेते. त्याप्रमाणे काला घेण्याचा अधिकार आपण प्राप्त केला का? आणि काला घेण्याचा अधिकार जोपर्यंत प्राप्त करत नाही तोपर्यंत ही माहिती का आपल्याला काला घेता येत नाही. आणि म्हणून तुकोबा म्हणतात चला वळू गाई, मला काला पाहिजे ना. मग तुम्ही म्हणा महाराज काला कोण देतो? काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो लाभे देते. काला संतांच्या हातातून निज हस्ते, निज म्हणजे स्वतःच्या हाताने. आता अलीकडच्या काळात निलेश महाराज काही आपल्या धर्मामध्ये फक्त हिंदू धर्म नावाने शिल्लक करायला, नाही तर एवढा आपल्या समाजामध्ये कलंकीपणा महाराज आला, एवढा नालायकपणा आला, एवढा समाज भरकटल्या गेला, एवढा जगाच्या पाठीवर कोणताही समाज कातोय भरकटल्या गेला नाही, एवढा नालायक समाज झाला. मी का बोलतो? अरे गुरुकानं दिल्लीला जर का असला, इथून जर का त्याचा माझ्या मोबाईलवर जर का दर्शन घेतलं तर कल्याण होते म्हणते. हे सत्य का सत्य? आणि आज माझ्या का त्याच गुरुचं माहिती का महाराज मार्केट जास्त मी कोणाची टीका टिप्पणी म्हणून बोलणार नाही. आणि कोणाला जर का उद्या लागत असं तर मला काही घेणं घेणे नाही महाराज.
काही शिष्य पाहिले महाराज 20-20 वर्षे भेट नाही. फक्त त्यांच्याकडे टीव्हीवर जर का माहिती का कार्यक्रम ऐकले, टीव्हीवर जर का माहिती का त्याचे प्रवचन ऐकले, त्याचे मोबाईलवर जर का माहिती का कार्यक्रम ऐकले तरी बोध होते महाराज. एवढा जर का माहिती का मी काम तो टीव्हीवर दिल्लीला प्रवचन केलं तर अलीपूरमध्ये बोध होते महाराज. मग मी काम तो दिल्लीतल्या महात्म्यानं पाकिस्तानात नजर जर का टाकली तर पाकिस्तानचं वाटलं काऊन जात मला का नाही होत. मग अशी जर का परंपरा जर का असती महाराज तर मला एक म्हणायचं आहे, निवृत्तीनाथाने ज्ञानोबांना प्रत्यक्ष उपदेश केला का प्रत्यक्ष उपदेश केला? गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला जो माझा उपदेश केला महाराज तो प्रत्यक्ष केला का प्रत्यक्ष केला? म्हणजे गुरु हा प्रत्यक्ष पाहिजे, काला हा प्रत्यक्ष पाहिजे महाराज. मोबाईलवर किंवा टीव्हीवर कॅसेटवर तुम्हाला बोध होत नाही आणि हा भामटेपणा जो आपल्या समाजात आणला याच्यामुळे आमच्या ज्ञानोबारायचा तुकोबारायचा महाराज अपमान झाला. सांगतो एखाद्या लेकराला भूक लागली, ताना लेकराला भूक लागली, आई माहिती का शेतात आहे, पोरगा घरी आहे, त्या मोबाईलमध्ये फक्त त्या पोरगा आई दाखवायची महाराज. तुम्हाला समजत आहे ना? मला असं वाटतं माहिती का जीव उभे राहिले काही काही चिंता नाही, बाकीच्याच लोकांची जास्त चिंता आहे का आता कसं होईल म्हणून. या सगळे चिंतेत आहे. अख्ख्या भारताची चिंता आपल्याला लागली आहे आता कसं होईल आणि कसं होईल. होणारे ते न चुके केव्हा प्रभू सगळे पाहतो, मानवा का चिंता पाहतो. प्रभूकडे पाहतो मानवा का चिंता. होणार जे आहे ते होणारच आहे, न होणार ते कधीच होणार नाही. मी काय बोलत होतो का आई शेतात आहे, पोरगा घरी आहे. या महाराज आई शेतात आहे, मुलगा घरी आहे, मुलाला भूक लागली, त्या मुलाला जर का आईचा फोटो जर का दाखवला तर त्या मुलाची भूक शमवते का? मुलाची भूक तृप्ती होते का? नाही. मग जशी त्या मुलाची भूक जर का माझ्या तृप्त करायची आहे तर त्या पोराला आई प्रत्यक्ष पाहिजे, आई प्रत्यक्ष पाहिजे. नसल समजा तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. तुम्हाला समजा भूक जर का लागली, भूक लागली, जेवण फक्त ताट दाखवायचं आणि घेऊन जायचं मला. भूक भागते का? भूक भागते का? नाही. समजा लग्न करायचं आहे, पोरगी दाखवायची, लग्न झालं म्हणून घेऊन जायचं, झालं का लग्न? जमते का? प्रत्यक्ष पाहिजे मला. तसं काला हा देणारा प्रत्यक्ष पाहिजे, बोध हा करणारा प्रत्यक्ष पाहिजे. म्हणून काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुया निज रस्ते भाग्याचा तो लाभेल. अरे आम्ही नाही, ज्ञानोबारायने काला वाटला. कोणता? एकच टाळी झाली चंद्र भाग्य चंद्रभाग्य वाळवंटी आणि माझा ज्ञान राज गोपाळा शिवाया. भगवान ज्ञानेश्वराने हाताने खरा वाटला, गहिनीनाथाने वाटला, निवृत्तीनाथाने वाटला, ज्ञानेश्वराला दिला आणि ती परंपरा आपल्या हातात आली. आणि म्हणून त्या काल्याचे अधिकारी ते देणारे आहे. मग काला घेण्याचे अधिकारी आपण आहोत. मग देवाला ओळख पटवून द्या देवाला तर मी काला घेण्यास पात्र. आपली पात्रता तुम्ही सादर करा. जसं समजलं. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. तुमच्या वर्धा जिल्ह्याचं
कलेक्टरचं पद भरायचं आहे महाराज. आणि शासनाने जाहिरात दिली का वर्धा जिल्ह्याचं कलेक्टरचं पद भरायचं आहे. मग त्या कलेक्टरच्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, उंची, छाती, वजन ह्या सगळ्या अटीची पात्रता तुम्ही सादर करा. त्या अटीच्या पात्रतेमध्ये जर का तुम्ही बसला तर महाराज त्या पदाचे तुम्ही अधिकारी आहे. आणि जर का तुम्ही दाबी माहिती का 15 वेळा नापास झाले, अभ्यास करायच्या टायमाला माहिती का कसला मोबाईल मध्ये बोलत बसले, तर कोणत्या जिल्ह्याचा कलेक्टर मग तुम्हाला घेईल. आणि मग मला का या शासनाची अक्कल नाही, शासनाची अक्कल नाही, तुझी अक्कल नव्हती महाराज. तू मापात नाही बसत ना, तू त्या कलेक्टरचा सोड, तू चपराशी होण्याच्या लायकीचं नाही महाराज. मग शासन चपराशाचे पद भरण्यास तयार नाही का? शासन चपराशाचे पद भरणार तयार आहे, क्लर्कचे पद भरायला तयार आहे का? ते मॅनेजरचे पद भरायला तयार आहे, सगळ्या लोकांचे पद भरायला तयार आहे. पण ती पात्रता आपल्याकडे आहे का? तसा महाराज काला घेण्यासाठी आपण का म्हणून देवाने आपला काला द्यावा महाराज? आपण पात्र आहो का काल्याचे? काल्याचे पात्र आहो का? काल्याचे पात्र माहिती आहे का? ते लोक आहेत. कोणते? कोण? काल्याचे पात्र कोण आहे? काल्याचे अधिकारी कोण आहे? देवाला माहिती का ओळखलं, ज्याने देवाला माहिती का मी ओळख करून दिली देवाला का मी तुझा आहे. कसा? देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा मी देवा ओळखीला हरी, धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे धरी सिद्धी सहित. हरीला आपली ओळख पटवून द्या, देव तुम्हाला काला देण्यास तयार आहे. आणि म्हणून सेवेत जाणीवल्या भंगार चला वळू गाई. आता प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण होईल, भगवान कृष्णाने गायी का उडवल्या? गायीच का उडवल्या? बोकड्या काऊन नाही? डुक्कर काऊन नाही? हत्ती काऊन नाही? घोडे काऊन नाही? वानेर काऊन नाही? गायीच का उडवल्या? गायीच सांगू. भगवान कृष्णाचा माहिती का जन्म झाला महाराज? 6 गेले 7वा योगमायाने नेला आणि 8वा जन्माला आला. 8वा शेवटचा कुलदीपक होता. ज्या पोरासाठी जो पोरगा व्हावा, आपल्या कुलाचा कुलदीपक व्हावा, आपला माता आधारस्तंभ व्हावा, या धावपळीत सगळे आई वडील असताना 6 गेले 7वा योगमाया नेला आणि 8वा जन्माला आला. मी काय सांगतो का गाई बरोबर 8वा जन्माला आला. आणि 8वा जन्माला आल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी आणि बापाच्या डोळ्यात आई रडते आणि बापू रडते. का रडते महाराज? कारण कुठंतरी त्यांना दुःख आहे का 6 गेले 7वा गेला आणि 8वा जन्म काय गेला महाराज, तर आमचा कुलदीपक शिल्लक राहणार नाही. त्यावेळेस आई वडील बायका का बंदिवासात आहे, देवकी वसुदेव बंदिवासात आहे, हातात साखरदंडा द्वारपाल जागे आहे, सगळा कडे पोट पहार आहे. आणि भगवान कृष्णाचा जन्म झाला. भगवान कृष्णाचा जन्म झाल्याबरोबर माहिती का आई म्हणायला लागली बापाले, पोराला जन्म देणं माहिती का जेवढं कर्म प्राप्त आहे तेवढं पोराचं संरक्षण करणं सुद्धा कर्म प्राप्त आहे. मग पोरगा जन्माला आला मग तुम्हाला काही करावं असं वाटत नाही का? बाप म्हणे करावं असं वाटते, पण मी काय करू काय करू काय करू मी तुम्हाला समजत नाही का? 6 गेले आणि 7वा योगमाया नेला. आणि ही बातमी जर का 8वा झाला कंसाला जर का कळली तर यालाही मारेल, आपल्याला कुलदीपक लागणार नाही. म्हणून ती आईने हात जोडले बापाकडे, माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पोरासाठी लेकरासाठी तुमच्या समोर पदर पसरते, तुम्ही बाप आहे ना, मग बाप म्हणून एक कर्तव्य करा. काय? लपवा Yeah.
आई बापाकडे लेकरासाठी विनंती करते का तुम्ही बाप म्हणून याचं काहीतरी संरक्षण करा. काय करा? लपवा लपवा जग जेठी सनी कंसाची कडेल माझ्या बाळाची मारेल. लपवा लपवा जग जेठी. आईची लेकरासाठी बापाकडे हा काय? मग वसुदेव म्हणे मी का करू? काय करू? मी कुठे जाऊ? साखरदंड आहे, द्वारपाट जागे आहे, दरवाजे बंद आहे, कुलप लागले, मी काय करू? भगवान कृष्ण म्हणजे तुम्ही काय करता? मीच तर करासाठी सगळं आलो. तुम्हाला काय करायचं आहे? फक्त तुम्ही निमित्त आहे महाराज. मीच सगळं करण्यासाठी आलो. आणि कदाचित भगवान कृष्णाने विचार केला आई म्हणते बापाने लपवा, हे चुकीच्या घरी नेऊन ठेवून महाराज. आणि देव तुम्हाला सांगतो चुकूनही कोणाच्या घरी चुकीच्या घरी जात नाही. ज्याच्या घरी रात्री बायकांना दारू पिल्या जाते, एकादशीने बकरे खाते, रात्री बायकाला लाता मारून घरच्या बाहेर काढते, दारूसाठी बायकोचे दागिने विकते, अशा हलकड्याच्या घरी देव कवा जाते महाराज? लोक म्हणते देव आमच्याकडे कवा येईल. अरे देव येते, तुझ्या लायकीतच नाही ना विठाला. कौन कहते भगवान आते नहीं, लेकिन द्रौपदी जैसा कोई खाते नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं, लेकिन नामदेव जैसा कोई खिलाते नहीं. आपल्याला बोलता येत नाही महाराज, बोलावता येत नाही. देवाला बोलावण्याचं माहिती का? तो भाव पाहिजे माहिती कोणता भाव? बरे आकडे येलवी नाकडे कंतणी आवडे तैसा देव जात असताना बिल्डिंग पाहून जात नाही. देव जात असताना तुमच्या अंगावर किती रुपयाचा सदरा पाहून जात नाही. देव तुमच्या अंगावर किती रुपयाचे दागिने पाहून जात नाही. देव तुमची डिग्री किती आहे ते पाहून जात नाही. देव फक्त एक भावच पाहिजे. देवाकारणे तस्मा कारण. देवाला फक्त भावच पाहिजे. आणि तो भाव कसा पाहिजे? शुद्ध भाव जयावरी देव नाही तयावरी. मला हेच म्हणायचं आहे. शबरीचा दृष्टांत सांगायला माहिती आहे जैल बाबा. शबरीचा दृष्टांत सगळ्याला माहिती आहे महाराज. शबरीचं घर कसं होतं महाराज? किती मजली होतं? आरसीसी होतं का? ग्रेनाईट होतं का? बिल्डिंग होती का? स्टाईल होती का? काय होतं? बरं शबरीच्या अंगावर किती रुपयाची पैठणी होती महाराज? बरं नाही. शबरीच्या माहिती केसावर केस जे होते त्या केसाला लावायला तेल तरी शबरीच्या घरी होतं का? नव्हतं. शबरीच्या घरी बसण्यासाठी महाराज सोपा होता का? नव्हता. शबरीच्या घरी माहिती का देव जर का आला तर फ्रीज होतं का पाणी पिण्यासाठी? नव्हतं. शबरीच्या घरी देव आला तर त्याच्या घरी कूलर होतं का महाराज? नव्हतं. मग शबरीच्या घरी कूलरही नाही, शबरीच्या घरी फ्रीजही नाही, शबरीच्या घरी सोफाही नाही, ग्रेनाईट बांधकाम नाही, आरसीसी नाही. आणि शबरी आतापर्यंत कोण्या ब्युटी पार्लर मध्ये गेली नाही. शबरी कोण्या ब्युटी पार्लर मध्ये गेली? पण मला सांगा, ब्युटी पार्लर मध्ये आपण जातो देवाला चांगलं दिसासाठी का नवऱ्याला चांगलं दिसासाठी का लोकांना चांगलं दिसासाठी? तू सांग ना विचारला. आपलं सगळं डेकोरेशन महाराज हे फक्त लोकांसाठी, लोकांना दाखवासाठी.
लोकाले दाखवा साठी. पण देवाला मी चांगलं दिसावं याच्यासाठी काय आपल्याकडे? तुमचं उत्तर तुम्हाला सांगतो. म्हणून देव आपल्याकडे, म्हणून आपण कल्याचे अधिकारी. शबरीकडे मी सांगितलं तुम्हाला फ्रीज नाही, कूलर नाही, ग्रेनाईट नाही, सोफा नाही, मिक्सिंग नाही, फ्रेशर नाही, ब्युटी पार्लर नाही, केस नाही कापले, काही नाही केले, तुम्हाला कोणतेच गजरे नाही लावले, हार नाही लावले, पालिश नाही लावले, काहीच नाही लावली. आणि तुम्हाला सांगतो दात घासण्यासाठी कोलगेटही नव्हतं मला, अशीच शबरी होती. पण शबरीचा भाव कसा होता? तयाची प्राप्ती ऐशी पुराणी मात भावाविना काय सांगत होतो? आपल्याकडे सगळं एवढं आहे, शबरीकडे काही नव्हतं तरी देव का आलात? महात्मा एकच फक्त भाव होता, एक भाव होता. आणि त्या भावासाठी माहिती का काय झालं? प्रभू रामचंद्र माहिती का शबरीच्या कुटीत आले आणि शबरीची कुटी महाराज पवित्र केली. शबरी किती शिकलेली होती? कोणत्या कॉलेजची डिग्री घेतलेली होती? कोणत्या कॉलेजची डिग्री होती? किती इंची टीव्ही होता? होतं का पेशंट बेडरूम? होतं का आपलं किचन रूम? होतं? काही नव्हतं म्हणाला. देवाला प्राप्तीसाठी काहीच पाहिजे नाही, फक्त एक भाव पाहिजे. आणि म्हणून मला हे सांगायचं होतं का, देव घर पाहून जात नाही, देव उंची पाहून जात नाही, देव पद पाहून जात नाही, देव फक्त भाव पाहून जातो. आणि देवाला तुम्ही फक्त ओळख पटवून द्या, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. तुकोबा काय म्हणता? आयता घर पुसो विषय नाही सोडला मला. कदाचित त्या तुम्हाला संभ्रम झाला असेल, बुवा माझ्या का रांग साईड चला. मी विषय सोडला, मी मुद्द्यावर येणार आहे. मी तुम्हाला सांगत होतो का चला बोलू काय
भगवान कृष्णाचा जन्म झाला. आईने सांगितलं का लपवा लपवा जग जेती. भगवान कृष्णाने विचार केला कदाचित हे मला कुठेही देऊन ठेवेल. मी इथपर्यंत आलो होतो. देव कुठेही जात नाही. जसं आपण माहिती का कोकणाच्या घरी पाहुणे जात असताना आपण आपली व्यवस्था पाहून जातो. झोपण्याची जागा बरोबर आहे का, गरमीचे दिवस कूलर आहे का, थंड पाणी आहे का, गादी आहे का, ब्लँकेट आहे का, सकाळी उठल्यानंतर नाश्ता आहे का, ही व्यवस्था पाहून आपण त्या पाहुण्याच्या घरी जातो महाराज. तसा देवही माहिती का आपली व्यवस्था पाहून जातो. आणि देवाला वाटलं का हे आई वडील कदाचित मला कुठेही नेईल. मला कोणाच्या घरी जायचं नाही, मला कुठेही जायचं नाही, मला कुठेही नेऊ नका. मी सांगतो मग इथंच न्या. आणि उचललीला कमलापती पायीचे बंधने होती. आणि वसुदेवानी माहितीये का भगवान कृष्णाला उचललं, टोपल्यात घातलं. आणि रात्र होती महाराज, यमुना भरलेली होती, पाऊस पडत होता. याच्यात मला तुम्हाला एक कर्म सांगायचं महाराज, बाप लेकरासाठी किती त्रास सहन करायला तयार आहे. किती त्रास आहे. लेकराचा जीव वाचवण्यासाठी बाप आपला जीव धोक्यात टाकतो. बाप हा विचार करत नाही रात्र आहे, रात किडे किरकिर करत आहे, नदी यमुना भरून आहे, मी वाहून जाईल. त्यावेळेस माझ्या का डांबरीचे किंवा माझ्या का कांकरीचे रस्ते चिखलाचे रस्ते होते. एवढ्या चिखलामध्ये मी पोराला घेऊन जाऊ कसा, हा बापाने रात्री विचार नाही केला. आणि मी गेलो तरी चालेल, पण लेकरू वाचलं पाहिजे. एवढा उदार अंतःकरणाच्या जगाचा पाठीवरचा देव म्हणजे बाप विठ्ठल. लेकरासाठी आपला जीव धोक्यात टाकला. आणि माहिती का रात्री घेऊन गेल्यानंतर तिकडे काय झालं होतं माहिती का, त्या यशोदेला माहिती का मुलगी झाली होती. यशोदेला मुलगी झाली होती. आणि या कृष्णाला माहिती का तिथं नेल्याच्या नंतर वसुदेवाने काय केलं माहिती का, तिथं ठेवल्यानंतर काय झालं, तिची पोरगी इकडं आणली. पण गोष्ट अशी झाली, मी तुम्हाला गोष्ट सांगत होता, चला वरू कर. ज्यावेळेस रात्री भगवान कृष्णाला माहिती का नंदाच्या घरी नेलं, त्यावेळेस रात्र झाली होती. आणि नंदाच्या घराला दरवाजे होते 4. किती होते? 4. कोणते? गाय दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा आणि बिबी दरवाजा. 4 दरवाजे नंदाच्या घराला होते. पण भगवान कृष्णाला जेव्हा आतमध्ये जाण्याची वेळ आली, त्यावेळेस पान दरवाजाही बंद होता, महादरवाजाही बंद होता आणि बिबी दरवाजाही बंद होता. फक्त एकच दरवाजा चालू होता आणि त्याचं नाव होतं गाय दरवाजा. आणि त्या गाय दरवाजातून माहिती का वसुदेवाने कृष्णाचा आतमध्ये प्रवेश केला आणि कृष्णाला तिथं ठेवलं आणि तिची पोरगी इकडं आणली. ज्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश झाला त्या दरवाजाचं नाव गाय दरवाजा. म्हणून भगवान कृष्णाने माहिती का गायी वडवल्या. अभंगाचं पहिलं
ज्या गाय दरवाजातून प्रवेश झाला म्हणून भगवान कृष्णांनी गायी वळवल्या. उदाहरण क्रमांक 1 झालं. उदाहरण क्रमांक 2 सांगतो. अक्रूर भगवान कृष्णाला नेण्यासाठी आले. कंसाने माहिती का कृष्णाला मारण्यासाठी अनेक युक्त्या केल्या, अनेक योजना वाकल्या, पण एकही योजना सक्सेस झालेली नाही. आणि शेवटचा एक उपाय म्हणून माता का अक्रूराला पाठवलं. आणि अक्रूर माता का भगवान कृष्ण नेण्यासाठी नंदाच्या वाड्यामध्ये आल्याच्या नंतर माता का अक्रूर दिसला. सगळ्यांना बरं वाटलं, पण एका व्यक्तीला म्हणाला फार दुःख झालं. कोणाला? यशोदेला. यशोदेला दुःख का झालं? यशोदेला वाटलं का कृष्ण आता उद्या माहिती आहे का मथुरेत जाणार आणि तिथं गेल्यानंतर खऱ्या मायबापाची ओळख होणार आणि माझी माहिती का माझा विसर पडणार, माझी त्याची ताटा तूट होणार. आणि म्हणून यशोदा माहिती का रडायला लागली. यशोदाला शोक झाला. रात्रभर यशोदा रडली. खूप दुःख झालं. यशोदा माहिती का बेभान झाली आणि सकाळ झाली. आणि सकाळ झाल्यानंतर सोनारी माहिती का तयारी केली माहिती का रथ सजवला. बलराम कृष्ण माहिती का रथामध्ये बसण्यासाठी गेले. बसण्यासाठी गेल्यानंतर माहिती नंदानी माहिती तिथपर्यंत हात धरून त्यांना घेऊन सोडलं. बसले, पण घरात यशोदा माहिती का दुःख करत आहे. आणि थोड्या वेळाने माहिती का यशोदेने आवाज दिला कोणाला? नंदाला, का कृष्णाला थोड्या वेळासाठी घरात बोलवा. नंद म्हणे आतापर्यंत ठीक होतं, पण आता घरात बोलवत आहे गोष्ट वाया गेली. बोलवायला पाहिजे नव्हतं. अगं ते जाताय जाऊ दे जाणार नाही, बोलवा. बोलावलं. मी काय सांगतो, चला बोलू गाडी. आतमध्ये बोलावलं. आतमध्ये बोलावलं यशोदेने काय केलं माहिती का? एका ताटामध्ये दुधापासून तयार झालेले सर्व पदार्थ तयार केले. दही, दूध, तूप, लोणी, बासुंदी, श्रीखंड सगळे पदार्थ तयार केले आणि एक एक वाटी घेऊन माता का त्या ताटामध्ये ठेवली. भगवान कृष्णाला आतमध्ये बोलावलं. नंद राजा विचार यशोदे आता कशासाठी बोलावते? जाता लेकर जाऊ दे ना. नंदाला हेही माहित होतं का हे बाहेर गेल्यानंतर आतमध्ये बोलावते, पुन्हा कुठंतरी माहिती का हिचा माहिती का लढा तयार होईल. हे ओक्साबोक्सी एकमेकाला पकडून रडतील, मायात जागृत होईल, हेही भीती नंदाला होती. आणलं, बोलावलं. 2 पाट टाकले. एका पाटावर कृष्णाला बसवलं आणि एका पाटावर माहिती का ताट ठेवलं. यशोदेने काय माहिती का दुधापासून तयार झालेले सर्व पदार्थ कृष्णाच्या तोंडामध्ये घास भरवले. प्रत्येक घास भरवताना माहिती का यशोदेच्या डोळ्याला अश्रू येत होते.
यशोदा माहिती का दुःखी होत होतं, खिन्न होत होतं की त्याला केलेल्या माहिती का त्याला जे खेळवलं, त्याला नाचवलं, त्याला जो लढा लावला, त्या प्रत्येक गोष्टीची यशोदेला आठवण होत होती. यशोदा रडत होती आणि प्रत्येक घास त्याच्या तोंडाला लावली. दुधापासून तयार झालेले सर्व पदार्थ त्याच्या हात तोंडाला लावले आणि लावल्याच्या नंतर यशोदेने माहिती हातावर पाणी घेतलं आणि त्या ताटाला फिरवलं. ताटाला पाणी फिरवताना माहिती का कृष्णाने हात पकडला, आई थांब, मी आतापर्यंत लोक जेवणाच्या अगोदर पाणी फिरवताना पाहिले, पण जेवणाच्या नंतर तू पाणी का फिरवतो, का करणी केली आज? आता काही काही जेवाच्या आधी फिरवत नाही, जेवाच्या नंतर फिरवत. पहिलं जंगलातून आल्यावर तरी पाय होते का? आमच्याकडले ना, तुमच्याकडले कसं काय? जिल्ह्याचा फरक आहे मला. आम्ही चंद्रपूर आहोत, तुम्ही माहिती का वर्धेमध्ये येता. तुमच्याकडल्या लोकांचं कसं आहे? आमच्याकडले पहिलं पाय ना, तुमच्याकडले पहिलं रानातून आल्यानंतर कोठ्यात जायच्या अगोदर पाय धुत नाही. तसेच माहिती का जातात, गेल्यानंतर तिथं गवारीला चारा खातात आणि पाणी फिरवत नाही. ही चार पायच्या बैलाच्या बाबतीत मी बोललो होतो. काही काही रशीद बैल आहे महाराज, जोडे काढत नाही, चपलाही काढत नाही, पाये धुत नाही, हातही धुत नाही. तसेच माहिती का भिडते कुटारावर. मला सांगा, त्या 4 पायच्या 2 पाय बैलात फरक काढला. फक्त त्याला पुष्ट आहे म्हणून जनावर म्हणायचं, आपल्याला पुष्ट नाही म्हणून माणसं म्हणा, एवढाच फरक आहे मित्राला. ते नेमा विना खाय अन्न, नित्य नेम जर का जिंकत असेल आणि अन्न जर का खात असेल ते स्वाद नित्य समान आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण म्हणते, आई तू जेवण झाल्यास पाणी का फिरवलं, सांग मला याचं कारण. ती यशोदा म्हणते, बाळा तुला सांगू का, तू जोपर्यंत माहिती का आजपर्यंत इथं होता आमच्या घरी, तोपर्यंत तुला जे जे वस्तू आवडली, जे जो पदार्थ आवडला, तो पदार्थ मी तुला दिला आणि तुला खाल्ल्यानंतर माहिती का मी खाल्ला. नंदाच्या घरी जोपर्यंत होता ना, तोपर्यंत तुला जो आवडला पदार्थ मी करून दिला, तुलाच चारला आणि त्याच्यानंतर मी खाल्ला. पण बाळा कृष्णा, आज शपथ घेऊन तुला मी सांगतो, इथून तू आज गेल्याच्या नंतर दुधापासून तयार झालेल्या एकाही पदार्थाला हात लावणार नाही म्हणून पाणी पिलं. दुधापासून तयार झालेल्या वस्तूला मी हात लावणार नाही, तू गेल्यानंतर मी या वस्तूचा त्याग करतो. भगवान कृष्णाला वाटलं का जन्मात दिलेली आई आपल्यासाठी एवढा त्याग करत नाही, सावत्र आई आपल्याला माहिती का एवढा आपल्यासाठी एवढा त्याग करते. त्या आईचं माझ्यावर प्रेम किती, त्या बापाचं प्रेम किती. तर मला एवढे सुंदर आई बाप भेटले, मला माहिती का यशोदेसारखी आई भेटली, मला माहिती का नंदासारखा बाप भेटला. याला कारण जर का असेल तर रात्री मी नंदाच्या घरी ज्या दरवाजातून आलो त्या गाय दरवाजाची पुण्याई. म्हणून चला वळू त्याचं कारण घेतो गाई वड्याचं. म्हणून भगवान कृष्ण म्हणजे चला वळू गाई. मी बोलता बोलता बोललो का चला हा अनेक वस्ती शब्द आहे, हा एक वस्ती नाही. ज्या अर्थी तुकोबारात का चला वळू गाई, त्या अर्थी तुकोबार आहे कोणासोबत तरी संवाद साधत आहे, कोणाला तरी विनंती करत आहे, कोणाच्या तरी कल्याणाची गोष्ट ते चिंतत आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण म्हणते चला वळू गाई. का हो गवळ्याच्या कोणाला म्हणतात
तुम्हाला काला पाहिजे का? तुम्हाला प्रसाद पाहिजे का? तुम्हाला झोप पाहिजे का? तुम्हाला पैसा पाहिजे का? तुम्हाला नोकरी पाहिजे का? पाहिजे असेल तर समाजातला एखादा माणूस म्हणतो चला कुठं चला. तसं भगवान कृष्ण म्हणतात, जगद्गुरु तुकाराम म्हणतात, तुम्हाला प्रसाद पाहिजे ना, तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना, कल्याण करायचं आहे ना, मग चला वळू गाई गाई एकत्र करा. गाई वळल्यानंतर तुकाराम म्हणतात काय? चला वळू गाई बैसू जेऊ एका ठिकाणी बसायचं आहे, एका ठिकाणी जेवायचं आहे. मग जेवण्यासाठी बसण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात का भगवान कृष्णाने कोणाकोणाला बोलावलं महाराज? कोणत्या जातीला, कोणत्या धर्माला, कोणत्या पक्षाला? कोणालाही नाही, पक्षाला नाही, पंथाला नाही, धर्माला नाही, जातीला नाही, तर त्यांनी अनाऊन्स केलं महाराज. याती भलते नारी नर, या कोणत्याही जातीचा, या कोणत्याही पंथाचा, या पक्षाचा, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशी केले मंदिर है ये हमारा. वारकरी सांगतो तुम्ही परंपरा जर का पाहिली, इथं जात नाही, इथं धर्म नाही, इथं पंथ नाही, इथं पक्ष नाही. कारण कोणालाही या, पण कसं या भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भावाय देव तरी सुलभ उपाव. या मग तुम्हाला काला पाहिजे ना, मग तुकोबा म्हणतात याल तरी या रे. समर्थ आहे. तुम्हाला काला पाहिजे ना, अवघे या कोणी या, किती घ्या, आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही नाही म्हणाल तेवढं देण्याचं सामर्थ्य माझ्याकडे. कारण समर्थाचे घरी सकळ संपदा, कदा तुटी नसे कासयाची. समर्थ त्यालाच म्हणतात महाराज, कोणत्याही गोष्टीची कमीपणा नाही. आणि जगाच्या पाठीवर समर्थ तोच आहे. कोण? सुंदर ते ध्यान उभे विठेवा, जी वस्तू तुम्ही मागता ती वस्तू देण्याचं स्वातंत्र्य त्याला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जी वस्तू मागता ती वस्तू त्याच्याकडे उपलब्ध असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या मनाची तयारी असली पाहिजे, तरच तो समज असतो महाराज. म्हणजे त्याला देण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, ती वस्तू उपलब्ध पाहिजे आणि त्याच्या मनाची तयारी पाहिजे. जर का तुम्ही एखाद्या गरीबाच्या घरी गेला आणि त्याला म्हटलं की महाराज सप्त्यासाठी वर्गणी द्या, तो का म्हणे माझ्या मनाची तयारी आहे, देण्याचं स्वातंत्र्य आहे, पण देणारं द्रव्य माझ्या घरी तयार नाही. तिसऱ्या तुम्ही घरी गेला, सासूबाशी सुनबाई आहे, तिला म्हटलं का बाई सप्त्यासाठी वर्गणी पाहिजे, पंगत पाहिजे, ती का म्हणे
माझ्या मनाची देण्याची तयारी आहे, देणारं द्रव्य माझ्या घरी तयार आहे, पण माझी सासू बाजारात गेली, देण्याचं स्वातंत्र्य नाही. तिसऱ्याच्या तुम्ही घरी गेला, वस्तूही तयार आहे महाराज, स्वातंत्र्य आहे, पण त्याच्या घरी गेल्यानंतर माहिती का पानपुढे मला 3 गोष्टी सांगते. गावाची वर्गणी झाली का, त्या पाटलाने किती दिली, पंक्ती कोणं घेतल्या, अजून सप्ताह आला का, एवढ्या लवकर वर्गणी करून का करता, नाही गाड्या घेतो आम्ही. आम्हाला का तू देते का नाही सांग, पण आम्ही गाड्या घेऊन काही करतो का करत आहे. म्हणजे वस्तू तयार आहे, मनाची तयारी आहे, पण स्वातंत्र्य आहे, पण मनाची तयारी नाही. पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो, काला देणारा पंढरीश परमात्मा समर्थ आहे, गोपाल कृष्ण समर्थ आहे, संतही काला देण्यासाठी समर्थ आहे. त्यांच्या मनाची तयारी आहे, देणारा द्रव्य तयार आहे आणि स्वातंत्र्य आहे, म्हणून त्यांना माता समर्थ म्हणतात. म्हणून काला त्यांनाच मागा का जे समर्थ आहे, काल्याचे अधिकारी आहे त्यांनाच काला मागा. म्हणून तुकोबा म्हणतात, चला ओळू गाई वैसू जेऊ एके गाई. हो तुकोबा, आज तुम्हाला ही गोष्ट का आठवली, आज तुम्हाला बसावं जेवावं याला काय कारण, अभंगाचं. जेवण्याची का आठवण झाली, तुकोबा म्हणतात, चला वळोगाय देऊ वैसू एकेटाई बहु केली वन वन पाय पिटी झाला शिन. अनेक युगामध्ये अनेक अवतारामध्ये माझ्या का दुःख झालं, तो दुःखाचा भाग, दुःखाचा डोंगर आमच्या डोक्यावर आहे, आमच्या माथ्यावर आहे, आमच्या खांद्यावर आहे. त्याला काय कारण असेल तर आमच्या पोटात काय आहे, मला भूक आहे आणि खांद्यावर भार आहे. खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख विठोबा.